आपण पाहतो तर पारितोषिक लावलंय 3 बॉल 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. संघातील कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तरी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि विशेषतः तुषार यांनी जर 3 बॉल 3 चौकार लगावले तर त्यांना शूज असणार आहेत. आणि हे सगळं पुरस्कृत केलंय धैर्य शाह साहेब यांनी. थँक्यू सो मच धैर्य शाह. मी तुर्तास थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा, बघत राहा. आणि आता पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय जे आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत झालेले आहेत. योगेशजी घाडे साहेब यांच्याकडून आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत झालेल्या आहेत. योगेंद्र भोईर साहेब यांच्याकडून देखील आपल्याला ट्रॉफी पुरस्कृत झालेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक अभिनंदन, स्वागत आणि धन्यवाद मी मानू इच्छितो. त्यानंतर श्रीकृष्ण बागवे साहेब यांच्याकडून देखील आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत झाल्यात. त्यांचे देखील मनपूर्वक आभार असणार आहे. सामनावीरच्या ट्रॉफीज आहेत ते संपूर्ण आपल्याला युनिसेक्स फिटनेस क्लब यांच्याकडून आपल्याला ते पुरस्कृत झाले. त्यांचे देखील मनपूर्वक आभार आहे. मालिकावीर मालिकावीरची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला पुरस्कृत झालेली आहे सचिनजी सावंत साहेब यांच्याकडून. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. बेस्ट बॅट्समन आम्हाला मिळालेत दीपक साहेब यांच्याकडून देखील त्यांचे देखील मनपूर्वक आभार आहे. उत्कृष्ट फलंदाज जे आम्हाला प्राप्त झालाय सचिनजी आंगणे साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक आभार मी मानू इच्छितो. थँक्यू सो मच आलेल्या सगळ्याच पुरस्कर्त्यांचे. आणि या मॅच साठी पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत ज्या आवाजाने संपूर्ण कल्याण डोंबिवलीच्या अंडरआर्मच्या असू देत ओव्हरआर्मच्या असू देत त्या क्रिकेटला गवसणी घातली आहे असा आवाज आपल्या समोर येणार आहे. उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज देवीचा पाडा संघामध्ये नेहमी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणलं जाणारं व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच कॉम्बॉक्स मध्ये असणारं आमच्या सोबतचं लाभलेलं एक खूप मोठं आम्हाला आधार. जी हा, मयूरजी भोईर सर. येस, थँक्यू. पुन्हा एकदा मोरिया चषक सोबत लिंक होतोय आणि जॉईन होतोय. या मॅच मध्ये आपल्याला एक चांगली फाईट पाहायला मिळेल. क्रिकेटची चांगली माहिती असलेले समालोचक मनीष सर आपण पाहिले आणि त्यांचा आवाज आपण पाहिला. मागची मॅच देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा तांत्रिक बिघाडामुळे मॅच थोडी लेट झाली पण थेट कार्यक्रम केला ओमसाई गणेश संघाने. जी क्रिकेटची सनक आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. पण सध्या तरी आता मैदानामध्ये एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष मॅच सुरू आहे ती म्हणजेच एकदंत कोपर. धावा बनायला सुरुवात झाली, चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 5-3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. धावा 5 झाल्यात. गोलंदाज आदित्य, अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 6 धावा धावफलकावर. व आताचा फटका देखील चांगला होता पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धाव मिळेल ती फक्त एकच. धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न विकासचा. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. रिव्हर्स स्वीप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूची रेषा जर आपण पाहिली तर राईट हँडेडच्या पायावरती येत होता. बॉडी लाईन गोलंदाजी केली जाते आदित्यच्या माध्यमातून आणि चेंडूला आत बाहेर देखील करतोय. थोडेसे फिंगल रोल करतोय, कधी वेग देतोय कधी वेग काढून घेतोय. हा इतका कंट्रोल आहे गोलंदाज आदित्यकडे. एकने धावफलक पुढे सरकत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आदित्यचा हा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला ज्या स्पेल मध्ये एक चौकार देखील आला, एक व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला. पण चांगली कंट्रोलिंग गोलंदाजी, फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलं. थोडीशी मेहनत करावी लागली या पहिल्याच ओव्हरमध्ये. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9.
वया दुसऱ्या षटकाकडे. पण या मधल्या वेळांमध्ये एक उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय आशिषजी भोईर साहेबांचं शुभागमन होतंय. ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीचे मालक चालक त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते आणि अनेक साऱ्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. खूप मोठी टीम आहे, पण त्याचे शिलेदार खऱ्या अर्थाने आशिष भोईर साहेब आहेत. आशिषजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. कमी काळामध्ये ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीने YouTube वरती खूप चांगली पकड केली आहे आणि हे संपूर्ण श्रेय त्यांच्या टीमकडे जातं आणि त्यांचे मेंबर्स आहेत. त्यांचे मेंबर्स आपण पाहिले तर विकास सर देखील तितकीच चांगली कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर श्रेयस कॅमेरा वर्क, अगदी चेंडूचा शेवटपर्यंत पाठलाग, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न इथून मात्र बॅट्समनचा होतो. डायरेक्ट हिट तर चुकला, एक धाव इथून मात्र मेल. चर्चा करत होतो ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीची, ज्यांच्या सोशल मीडियावरती देखील आपण इन्स्टावरती देखील रील्स पाहतो. हे संपूर्ण मेहनत आहे आशिषजी भोईर साहेबांनी सुरू केलेली वाहिनी. त्यानंतर त्या वाहिनीला पुढे नेण्यासाठी एक चांगली टीम, निष्ठावंत सेनेची गरज होती आणि ती सेना आहे त्यांच्याकडे. नेतृत्व करणारा शिलेदार जर मजबूत आहे तर आपल्याशी जोडले जाणारे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या वाहिनीला पुढे नेत आहेत. चांगलं कार्य पाहायला मिळतात. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर एका ट्रॉफीसाठी लढण्यासाठी सज्ज होत आहेत. व आता मात्र दोन्ही पाय एकत्र केले, बॉडीचा बॅलन्स जवळ आणला आणि बॅकफुट वरती येऊन ग्लान्स करण्याचा प्रयत्न विकासचा. डॉट बॉल येतो. गोलंदाज रोहितचा वापर केला. एनसीसी ठाकूरवाडी म्हटलं तर पहिले दोन गोलंदाजांकडे सर्वांचं लक्ष असतं. फर्स्ट आदित्य, त्यानंतर रोहित. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड आणि वेगवान गोलंदाजी करतोय रोहित. पण वेगवान गोलंदाज म्हटलं तर एनसीसी ठाकूरवाडी संघाकडे अजून एक वेगवान गोलंदाज, मोठा गाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू राहुल म्हात्रे, तो अजूनही येणं बाकी आहे. कदाचित तीन वेगवान गोलंदाज असल्यावरती तुम्ही कोणत्या गोलंदाजाचा कोणत्या क्षणी वापर करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आताचा बॉल थोडासा फुलर लेनचा होता, हलक्या हाताने फक्त पुश केला विकासने. धाव मिळेल ती फक्त एकच आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पण 11. आता मात्र नो बॉलचा सिग्नल आलाय. दोन फलंदाज धावत सुटलेत एक धाव घेण्यासाठी. पंचांनी त्यांना एक धाव अजून दिली. गोलंदाजांनी केलेली चूक. नो +1, स्कोरबोर्ड वरती 2 धावा ऍड. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13. तर साऊंड ऑपरेटर जयदीप भोईर चे मेंबर कोणी इथे उपस्थित असतील तर आमच्या स्टेजशी संपर्क साधा. आपण इथे मात्र आलात पण स्टेजशी संपर्क साधा. साऊंड ऑपरेटरचे मेंबर, जेडी साऊंड लाईट्सचे मेंबर इथे उपस्थित आहेत, त्यांनी लगेच स्टेजशी संपर्क साधा. धावसंख्या धावफलकावरती 13. बॉलर रोहित पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती विकास. क्लीन बोल्ड. स्टंप्स उडवलेत, स्टंप्सला नाचवलंय. रिटर्न तिकीट विकासची. दांडी गुल केली आहे गोलंदाज रोहितने. आता मात्र नवीन फलंदाज तुषार मैदानामध्ये येतो. पहिला चेंडू फेस करेल. बघूयात रोहित त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे चेंडू रिलीज करतो. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, खूप मोठी चेस आहे. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न तर केलाय.
पंचांनी सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलं. 4 धावा. बॉल फरार झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांअखेरीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे 17. बॅटिंग करत असताना एकदंत कोपर संघाची आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा झाल्यात. चांगली प्रसिद्धी आपल्याला या स्पोर्ट्सला मिळालेली पाहायला मिळते. अडॉप्टेड खेळ जरूर आहे, इंग्रजांची धरोहर आहे क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर, पण भारतामध्ये सध्या तरी खूप प्रमाणात क्रिकेटच्या खेळाला प्रतिसाद मिळतोय. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतो. सध्याच्या घडीला नाक्यावरती देखील या स्पर्धेची चर्चा होते, क्रिकेटची चर्चा होते. घरामध्ये देखील सध्या तरी क्रिकेटने संबंध बनवलेत. डायनिंग टेबलवरती देखील क्रिकेटची चर्चा व्हायला लागली आहे. कधी कधी घरातले देखील म्हणतात इतकी क्रिकेटची चर्चा नको, पण हे क्रिकेटवरती प्रेम सर्वांचं वाढलंय. मग त्यामुळेच अडॉप्टेड खेळ असं म्हणतो, पण भारतामध्ये खूप प्रमाणात आता मात्र प्रसिद्धी प्राप्त केली क्रिकेटच्या खेळाने. आणि डोंबिवली नगरीमध्ये अंडरआर्म क्रिकेटने तर प्रेक्षकांची मनं जिंकलेत. आणि स्पेशली मोरिया चषक, ओ स्ट्रेट बॅटने कडक फटका देण्याचा प्रयत्न, पण भिंत म्हणून खेळाडू उभा आहे. चांगली फिल्डिंग नरेश. नरेशने देखील खूप वर्ष क्रिकेट खेळलाय. अठरा धावा धावफलकावरती गोलंदाज राहुल. आताचा चेंडू वेगवान तर होता. राहुलने वेगाचा परिचय दिला, पण फलंदाजाने चेंडू सरळ सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव इथून मात्र मिळेल तर स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. आता मात्र मागच्या बॉलवरती जे करायचं होतं ते पुढच्या बॉलवरती केले. राहुल मात्रेने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मी मगाशीच सांगितलं, वेगवान गोलंदाज एनसीसी ठाकूरवाडी संघाकडे आहे. कधी त्याचा वापर करायचा आहे, आणि त्याचा वापरासमोर फलंदाज थोडीशी गैरवर्तणूक करतो, स्विच हिट करण्याची डेअरिंग करतो, पण सरळ स्टिक उखाडलात. हो, इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरील चेंडू स्टेप आउट होऊन पुढे आल्यानंतर थोडंसं अंतर कमी झालं. बॅटवरती लवकर चेंडू आला, हलक्या हाताने पुश केलं, तोपर्यंत धाव मिळाली. एक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20. कडक क्रिकेटची सनक. बॅटवरती आलाय स्ट्रोक कडक. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, साइड स्क्रीनला मारतोय धडक. धाव मिळते 4. चौकार. जेडी साऊंड लाईट्सचे जे मेंबर इथे उपस्थित होते त्यांनी लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. जेडी साऊंड लाईट्स चे मेंबर, जे प्रतिनिधी इथे उपस्थित होते, लगेच या मित्रा. राहुल मात्रे. राहुल मात्रेच्या वेगाचं उत्तर बॅटरने चांगल्या फटक्याने दिलंय. व आता मात्र फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झाला, टप्पा पडला, बाहेर निघाला. पंचांनी पाहिलं, सरळ सिग्नल दिला, व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल, स्कोरबोर्ड वाढेल, पुढे जाईल. धावा धावफलकावरती 25. आता मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केलंय, वेगाचा वापर केलाय. वेगासमोर आरसा दाखवलाय. फलंदाजाने फक्त बॅटचा चेहरा खोललाय. कधी कधी रॉंग मेडिसिनने आपली तब्येत खराब होऊ शकते. इथे तेच काहीच पाहायला मिळतंय. राहुल मात्रेच्या वेगाचा वापर त्याच्याच अगेन्स्ट केला जातोय. फक्त बॅटचा चेहरा दाखवतोय, आरसा दाखवतोय आणि दिशा देतोय. त्याच्या वेगानेच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने सहजपणे ट्रॅव्हल करतोय आणि प्लेयर्सला, फिल्डर्सला थोडीशी धडपड करावी लागते. स्वीप करण्याचा प्रयत्न कडक.
अजून एक राहुल मात्रेचा समाचार घेतलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. मागच्या ओव्हरमध्ये जसा समाचार घेतला गोलंदाजाचा, डगआउट पूर्णपणे खुश झालं. जसं काही जेव्हा लाईट इथे मात्र आली तेव्हा सर्व प्रेक्षक खुश झाले, तसंच आता मात्र डगआउट देखील खुश होतोय. धावसंख्या धावफलकावरती 30. आमच्या स्क्रीनवरती ऑनलाईन प्रेक्षक जे जुळले गेले त्यांना आमची स्क्रीन दिसते. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. आमच्या सोबत आहेत आमचे सर्व मेंबर्स, स्कोरर मित्र, विकास सर ऑपरेटिंग करतात. त्याचबरोबर ट्रॉफीज आपण पाहू शकतो. या ट्रॉफींसाठी मेहनत चालू आहे. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम लिमिट कंप्लीट झाली आहे. यस, ही सूचना देणं फार गरजेचं आहे. एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. अंपायर्स याकडे तुम्ही लक्ष द्या. जसं जसं स्पर्धा पुढे चालली आहे, मी कालच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा जातो. जे संघ पुढे गेलेत, कल्लास 3214 संघ आणि प्ले फायर CC जय 11 संघ आणि मंगलमूर्ती संघ. आपण कुठेही जाऊ नका, लगेच रिपोर्ट व्हा, तयार व्हा, वॉर्मअप करा थोडंसं, कारण की थोड्या क्षणात क्वालिफायरला देखील सुरुवात होईल. सध्या तरी 14 षटकाला सुरुवात वाईड बॉलने झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मंगेश वाठुरेचा वापर केला. इथे मात्र स्वीपचा फटका. 4 धावांची कमाई करण्याचा प्रयत्न तर केला फलंदाजाने, पण सफाई झाली आहे, विकेट मिळाली आहे आणि कमाई झाली आहे गोलंदाजाची. विकेटचं पतन. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्याप्रमाणे श्रेयस सर क्षणचित्र टिपतायत ट्रॉफींसोबत. आमचे स्कोरर मित्र कॉमेंट्री बॉक्स दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न, आमची साऊंड सिस्टम, आमचे हे स्टेज. आणि बघूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावरती 31. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. पहिल्या 3 गोलंदाजांच्या तुलनेत मंगेश वाटुरेकडे तितका वेग नाहीये, पण डिसिप्लिन आहे. ज्याप्रमाणे त्याची लाईन लेंथ आहे, लाईन लेंथ मध्ये बिघाड, लाईन लेंथ मध्ये बिघाड. फलंदाजाच्या फटक्यामध्ये सुधार. धावा मिळतील 4, येईल चौकार. धावसंख्या धावफलकावरती 36. छत्तीस 36 धावा धावफलकावरती. काही सेकंद शिल्लक आहेत. तुम्हाला या ओव्हरमध्ये देखील ते सेकंड मध्ये ओव्हर कंप्लीट करावे लागतील. व आताचा चेंडू देखील त्याच दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र ते पॉकेट भरून काढलंय. जी गॅप खूप मोठी होती मिड विकेट आणि काउ कव्हर मध्ये, ती मात्र आता कमी केली आहे. फलंदाजांना जी संधी मिळत होती त्या जागेत खेळण्यासाठी मंगेशने आता ओळखलं. लगेचच प्लॅन बदलला, प्लॅन बी कडे फोकस केलं. फलंदाजाला दुसरा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. धाव मिळाली फक्त एकच. स्कोरबोर्ड पुन्हा एकदा वाढलंय, 37 वरती जाऊन पोहोचलं. 14 षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. व आता मात्र फलंदाजाने केलं काय, डबल माइंड झाले फलंदाज. डॉट बॉलचा सिग्नल येतो. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. अजून एक चांगला बॉल. मी मगाशी सांगितलं पहिले 3 गोलंदाज वेगवान होते. मंगेश वाटुरेकडे ती डिसिप्लिन, लाईन लेंथ आणि कंट्रोल. चेंडूला लेफ्ट राईट करतोय, राईट टू लेफ्ट करतोय. समोरच्या टीमला थोडंसं नाचवतोय. जी इमारत उभी करण्याचा प्रयत्न एकदंत कोपर करतायत त्या इमारतीला खऱ्या अर्थाने खाली पाडतोय.
व आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, काय फिल्डिंग. व दुसरा धावेचा कॉल केलाय, डायरेक्ट हिट तर झालाय और फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आउटचा सिग्नल. 39 धावेंवरती पूर्णविराम लागला पहिल्या सत्राचा आणि 40 धावा इथून मात्र करायच्यात एनसीसी ठाकूरवाडी संघाला. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाडा बॉईज विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळेल फाईट करताना. झरण पॅकर्स विपक्ष वाडा बॉईज. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी रिपोर्ट करा. झरण पॅकर्स आणि वाडा बॉईज दोन्ही टीमचे कर्णधार. वाडा बॉईज टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. झरण पॅकर्स टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय शैलेश दादांना मी विनंती करतोय. दादांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र शैलेश दादांकडे पाहत आहेत. शैलेश दादांनी इथे मात्र कॉइन हातामध्ये घेतलाय. कॉइन स्प्लिट होईल. कोणाचा भाग्याला हे टॉस लागेल. टॉस वरती सर्वांचं लक्ष असतं. काल बऱ्याच दिवसानंतर KL राहुलने टॉस जिंकला. KL राहुलने टॉस जिंकला. खूप सारी चर्चा चालू होती. साऊथ आफ्रिका टीम खूप चांगली खेळते, पण प्रथम बॅटिंग करत असताना 300+ स्कोर बनवणं हे देखील कठीण आहे आणि सेकंड इनिंग मध्ये ड्यू फॅक्टर असताना गोलंदाजी करणं हे देखील कठीण आहे. हे इंडियाने काल सिद्ध केलं. टॉस इथे मात्र झालाय. झरण पॅकर्स संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण वळूयात मैदानामध्ये, जिथे मात्र सर्व प्रेक्षक मायबाप डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आनंद घेतात. कोण जिंकेल ही मॅच, कोण टिकेल या स्पर्धेमध्ये, कोणाचा होईल विजय, कोणाचा होईल पराभव, कोण या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करेल, कोण या सर्व प्रेक्षकांची मन जिंकेल, याकडे सर्वांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. स्ट्राईक वरती आकाश, नॉन स्ट्राईक एंड वरती नरेश. 40 धावांचा पाठलाग करणारी ही एनसीसी ठाकूरवाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि धावा रोखण्यासाठी पहिलं अस्त्र बाहेर काढलंय निखिल नावाचं. गोलंदाज निखिल एकदंत कोपर. धावा रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये निखिलचा वापर केला. स्ट्राईक वरती आकाश. हे चांगलं बॅटल आहे. चेंडू सरळ सोडून दिलाय. पहिलाच बॉल. न काही मेहनत करता गोलंदाजाची कसरत आणि अंपायरची कसरत या पहिल्या बॉलवरती पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन, फ्री रन एनसीसी ठाकूरवाडीच्या खात्यामध्ये. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न पाठलाग केला आकाशने, पण या फटक्यासाठी खेळाडू तिथे मात्र तैनात. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्यामुळे जवळ ही फील्ड पोझिशन, फिल्डिंगची ही रचना केलेली आहे आकाशच्या फटक्यांना थांबवण्यासाठी. आणि तेच प्लॅन गोलंदाजाचं आणि फिल्डर मध्ये जे षडयंत्र रचलं होतं. धाव मिळेल ती फक्त एकच. आकाशचं खातं खुलतंय. धावसंख्या धावफलकावरती एनसीसी ठाकूरवाडी संघाची 2. एक चेंडू धावा 2. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. येतोय डॉट बॉलचा सिग्नल.
पूर्णपणे खोललं होतं नरेशला. या फटक्याला आपण जर पाहिलं ॲक्शन रिप्ले मध्ये, टप्पा पडला, नरेशची ऑलमोस्ट नजर बंद झाली, नजर सरकली, त्यामुळे लाईन पासून त्याची बॅट देखील निघून गेली. डॉट बॉलचा सिग्नल. चांगली अंपायरिंग प्रणय कदम सरांची. व आता मात्र पुढे सरकले होते. अंतिम क्षणाला पाहिलं, चेंडू बाउन्स झाला, बाउन्सचा पाठलाग केला आणि हलक्या हाताने टॅप करत असताना एक धाव घेतली. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3, स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आकाश. दोन्ही बॅट्समन आपण जर पाहिले तर 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेत, पण दोघांची खेळण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. कदाचित फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कलेक्ट झाला असता तर आकाश किंवा नरेश दोघांपैकी एका फलंदाजीची तर विकेट आली असती, पण तसं काही झालं नाही. थोडासा उचलण्यासाठी केलेला उशीर, आणि तो उशीर पुरेसा होता एक धाव कंप्लीट करण्यासाठी. धाव मिळती 1, 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निखिल, चला थोडं फास्ट खेळा. चेस करत असताना एक खेळाडू आतमध्ये आल्यावरती तुमचं नुकसान होऊ शकतं. टाइम चालू आहे. घड्याळाचे काटे पुढे जात आहे, स्कोरबोर्ड पुढे जात आहे. गोलंदाज बघूया आता विकेटचं कॉलम भरून काढेल का. व आताचा बॉल, टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, कीपरने ती अपील केली. असं वाटलं की चेंडूने बॅटचा संपर्कच झालाय की काय, पण पंचांनी पाहिलंय. त्यांनीच लगेचच सिग्नल दिला, आमच्यापर्यंत नॉट आउट आहे, फलंदाज सुरक्षित आहे. धावसंख्या धावफलकावरती 4, 5 चेंडू आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. सिग्नल येतो तो म्हणजेच वाईड बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत नरेशने फॉलो केलं बॉलला, पण अंतिम क्षणाला चेंडूने बॅटचा संपर्कच झाला नाही. चेंडू सोडण्याचा इरादा तर नव्हता, खेळण्याचाच प्लॅन होता, पण लाईन पासून थोडेसे भटकले गोलंदाज, आणि तोच स्कोरबोर्डला पुरेसा आहे एक धाव देण्यासाठी. इथे मात्र टॅपच्या मध्येतून खेळून काढण्याचा प्रयत्न. खूप मोठी चेस आहे. 2 खेळाडू धावतायत, धावतच राहतील, पाहतच राहतील, प्रेक्षक आनंद घेत राहतील. स्कोरबोर्डला शक्ती प्रदान, 4 धावेंचं वरदान. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण दोन्ही सत्रांचं पहिल्या षटकाचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर समान आहे. आदित्यच्या अगेन्स्ट देखील 9 धावा झाल्या होत्या, आणि याही डावामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. झरण पॅकर संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. 40 धावा रोखण्यासाठी गोलंदाज कोणता निवडलाय, बॉलिंग युनिटने कोणता निर्णय घेतलाय, तर गोलंदाजीसाठी येतोय बॉलर धवल. धवलचा वापर स्ट्राईक वरती आकाश. 1 ओव्हर ओलांडून गेली आकाशच्या बॅट मधून. आतापर्यंत चौकार आला नाहीये, हे फार कमी पाहायला मिळतं. जसं की दुर्मिळ. आकाश 1 ओव्हर खेळून झालाय पण चौकार आला नाहीये. बघूयात दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. धवलचा बॉल, स्विच हिट स्पेशलिस्टने आता स्ट्रोक बाहेर काढला. चौकार पहिल्या ओव्हर मध्ये आला नाहीये, पण प्रेक्षकांना सांगतोय आकाश अजूनही मैदानावरती आहे. आपल्या स्पेशल स्ट्रोकने स्कोरबोर्ड 4 धावांनी पुढे नेलंय. या फटक्यावरती विशेष प्रभुत्व आहे, गॉड गिफ्ट आहे.
मी म्हणेन, कारण की जेव्हा जेव्हा आकाश उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्याचं कनेक्शन नेहमी प्रॉपर पाहायला मिळालं. तितका सराव देखील आहे. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बॉलवरती चौकार आला. पुन्हा एकदा तीच मेडिसिन चारायची होती, पण आता मात्र मिळाली विकेट. माघारी पाठवलंय आकाशला, पडदा फास्ट केलाय धवलने, विकेटचं कॉलम भरून काढलंय. पहिला धक्का लागलाय टीम एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 वरती लागलेला पहिला धक्का. पहिल्या धक्क्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज रोहित. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली नाही, दुसऱ्या ओव्हरमध्ये धवल मैदानामध्ये आला. त्याने सहजपणे सांगितलं एक विकेट घेण्यासाठी 2 चेंडू पुरेसे होते धवलला. त्याने मात्र 2 चेंडूंमध्ये 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. बघा तिसऱ्या क्रमांकावरती आलेला रोहित त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे खेळतोय. 40 धावा जरूर झाल्यात, पण एकदंत कोपर संघ म्हणतात आम्ही बेफिकर आहोत, कारण की आमच्याकडे असे असरदार गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतात. धवल एक्झाम्पल सेट करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक वरती रोहित, ओ चेंडू सरळ सोडून दिलाय. रोहित फक्त पाहतोय, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 14 वरती जाऊन पोहोचले. 40 धावांचा पाठलाग करत असताना एनसीसी ठाकूरवाडी संघ आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिलाय. सोडून तर दिलाय आणि पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. 15 धावा धावफलकावरती. 1 ने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकता. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. धवलला आता मात्र आपल्या यंत्रणेमध्ये थोडासा सुधार करावा लागेल. आताचा बॉल सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू कलेक्ट केला, येतोय डॉट बॉल. अजूनही वाट पाहावी लागेल रोहितचं खातं खुलण्यासाठी. ओ स्कूप, कमाल, धमाल करतोय एनसीसी ठाकूरवाडी संघ. ओ काय फटका आहे रोहित. रोहितच्या बॅट मधून परफेक्ट हिट येतोय. एनसीसी ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर कठीण काळामध्ये जेव्हा जेव्हा संघ अडकतो तेव्हा तेव्हा रोहितकडे नेहमी पाहत असतो हा संघ. आणि आता मात्र रोहितने एक इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळून काढला. आता मात्र पुन्हा एकदा गुडघ्यावरती तर आला होता. डॉट बॉलचा सिग्नल येतो. पुन्हा एकदा एक आविष्कारी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण हा आविष्कार आता गोलंदाजाला स्वीकार नाहीये. फलंदाजाची योजना थोडीशी विफल झाली आहे. मागच्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. व मागच्या बॉलवरती गोलंदाजाची योजना सफल झाली होती. फलंदाजाचा प्लॅन विफल झाला होता, पण आता फलंदाजाला मिळते सफलता, यश प्राप्त होते. रोहित 4 धावा. रोहितच्या संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. एनसीसी ठाकूरवाडी संघाची टोळी आपण जर पाहिली तर अशा प्रकारचे बॅटर्स आहेत, कधी मॅचला कलाटणी देतील. आकाश बाद झाला, पण आकाश सारखा खेळ मात्र बाद नाही झालाय. रोहित येतोय, रोहित 2 चौके मारतो कडक. आणि 2 कडक चौक्यांसोबत 2 कडक व्यक्ती देखील आमच्या इथे उपस्थित होत आहेत. अमोलजी बागवे साहेब, अमोल माधव साहेब आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण बागवे साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. श्रीकृष्ण बागवे साहेबांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी देखील पुरस्कृत केली आहे. साहेब उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. साहेब देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. ही स्पर्धा प्रत्येक रन, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जण एक नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतोय. मोरिया चषक प्रत्येक वर्षी काही ना काही नाविन्य पाहायला मिळतं. सुरुवात प्रवेश फी 1000 पासून झाली होती. आज स्पर्धा देखील थोडी वाढली आहे, डिमांड देखील वाढली आहे आणि स्पर्धेचं प्रवेश शुल्क देखील वाढलंय. मागणी भरपूर आहे या स्पर्धेसाठी. स्पर्धेची जशी अनाउन्समेंट झाली प्रवेश लगेच फुल. प्रवेश फुल, तसाच पॉवरफुल स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न देखील केला. धाव मिळेल ती फक्त एकच. खुल्या गटांना देखील संधी मिळाली. अनेक जण या संघामध्ये, या स्पर्धेमध्ये खेळले नाहीयेत, त्यांना मात्र प्रवेश देखील मिळाला नाही.
इतकी या स्पर्धेची डिमांड आहे. सचिन दुरी आणि त्यांच्या संपूर्ण मंगलमूर्ती संघाने पाहिलेले हे स्वप्न गावदेवी मित्रमंडळ मोरिया चषक आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण मित्र परिवार सपोर्ट करतोय. ही स्पर्धा यशस्वी करणं एकट्याच्या बसकी बात नाहीये, पण सचिन दुरी आणि त्याचे संपूर्ण सहकारी प्रयत्न तर करतायत. प्रत्येक खेळाडूचा विचार केला जातोय. प्रत्येक खेळाडूवरती कोणताही अन्याय होऊ नये याकडे लक्ष दिलं जातं. प्रेक्षकांना कसं एंटरटेन करायचं हे देखील पाहिलं जातं. जे प्रेक्षक इथे उपस्थित होऊ शकत नाही त्यांच्यासाठी ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनीचं चयन केलंय. चांगल्या वाहिनीचं चयन केलंय आणि त्यामुळे घर बसल्या देखील प्रेक्षकांना असं फील येतंय की आपण मैदानावरतीच लाईव्ह मॅच पाहतोय की काय. चांगली साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते जेडी साऊंड लाईट्सची आणि त्यामुळे घर बसल्या प्रेक्षकांचा आवाज आमचा आवाज देखील अगदी क्लिअर पोहोचतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 26. वो आताचा बॉल, क्या बात है शुभम. भरपूर सारे गोलंदाज सरळ हाताने गोलंदाजी करतात, पण ही शैली थोडीशी वेगळी आहे. गॉड गिफ्ट आहे, टॅलेंट आहे. टॅलेंट वरती फोकस केलं, तितका सराव आहे. अशा पद्धती 26च डॉट बॉल आल्यानंतर स्कोरबोर्ड कसा वाढेल. ओ फुल टॉस बॉल टॅप केलाय पण गॅप मिळाली नाही. या धाव मिळेल ती फक्त एकच. एका धावेच्या मदतीने 27 वरती जाऊन पोहोचलाय हे स्कोर बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावेंची गरज. छोटे छोटे हॉल्ट घेतलेत, कधी कधी 2-3 स्टेशन स्किप केलेत. मधीच फास्ट मधीच स्लो असं हे दुसऱ्या सत्राचं चित्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. धाव मिळेल 1. धावसंख्या धावफलकावरती 28. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज शुभम वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चक्री पद्धतीची गोलंदाजी ओमसाई गणेश संघामध्ये देखील आपल्याला निखिल घाडीगावकर पाहायला मिळतो. अशाच प्रकारे गोलंदाजी करत असतो. पण सध्या तरी एकदंत कोपर संघाचा विचार केला तर शुभम चांगली गोलंदाजी करतो. ओ अजून एक चांगला बॉल, कडक बॉलिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तो क्षण कॅप्चर करताना कॅमेरामॅनला देखील किती मेहनत करावी लागते. चांगला बॉल. आतापर्यंत एकदंत कोपर संघाच्या बाजूने सर्व काही चांगलं होत आहे. फक्त एक गोष्ट त्यांच्या बाजूने वाईट होईल, कारण की वेळ संपलीये. एक प्लेयर आत येईल आणि कुठेतरी पॉझिटिव्ह साईन ही एनसीसी ठाकूरवाडी संघासाठी, कारण की एक खेळाडू जर तुमचा आतमध्ये आला तर खूप मोठं पॉकेट रिकामी होईल. आणि त्या 2 मिनिटांमध्ये देखील तुम्हाला ते षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा अजून एक खेळाडू आतमध्ये येईल. म्हणजे वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाही. वेळेसोबत तुम्ही फाईट करू शकत नाही. मैदानामध्ये तुम्ही जरूर फाईट करू शकता, पण वेळेसोबत नाही. त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये येईल. आणि आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 11 धावेंची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येतोय. गोलंदाज देवेंद्रचा वापर केला. वज्रासारखी गोलंदाजी तर करावी लागेल. 6 चेंडू 11 धावेंची गरज. उसा बॉल 11. ओ क्या बात है भाई, कडक.
गोलंदाजाने चेंडू फेकला, फलंदाजाने फटका मारला, टाळ्या वाजल्या क्षेत्ररक्षकासाठी, कारण की तिथे हुशार तुषार होता, त्याने चांगली फिल्डिंग केली आहे. काय झेप घेतली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय, रिप्ले मध्ये देखील पाहताना मजा येते. एक बार देखो बार बार देखो, अगर बार बार देखना है तो ग्लोबल टेनिस क्रिकेट ब्रॉडकास्ट टीम के साथ जुड़ जाओ और इस फील्डिंग का लुफ्त उठाओ. काय कमिटमेंट आहे भावा, धावा वाचवल्यात भावाने. एक दंत कोपर संघ इथे मात्र थोडस कॅल्क्युलेशन करतोय. धावा फलकावरती आहेत मित्र. 30 झालेत विकास, 30 झालेत. शुभम सर, तुम्हाला 2 मिनिटांमध्ये जर ओव्हर कंप्लीट नाही झाली तर एक. विकास सांगतो चालेल, गोलंदाजावरती पुरा विश्वास आहे. बघूयात, बॉलरवरती विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे. पण एनसीसी ठाकूरवाडी संघ देखील पाहतोय. आम्ही देखील 2 मातब्बर फलंदाज पाठवलेत, विकेट तुम्ही घेऊ शकले नाहीयेत. आम्ही देखील फ्रंट फुट वरती आहोत. ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. 30 धावा धावफलकावरती. समस्या आणि समाधान, कोणाच्या बाजूने समस्या वाढतील, कोणाला समाधान मिळेल. गोलंदाज देवेंद्र, पहिला बॉल सुरेख पण तितकंच चांगलं तुषारची फिल्डिंग युनिटची साथ गोलंदाजाला थोडीशी शक्ती प्रदान करेल. व आताचा बॉल फुल टॉस, सिग्नल नो बॉल. गोलंदाजाने डायरेक्ट लेनच चेंज केली, तेच पाहिलं अंपायरने आणि नो बॉलचा सिग्नल. एक 30 धावा धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. देवेंद्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र तैनात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू तिथे पेट्रोलिंग करतोय, रक्षण करतोय. चेंडू जाऊन देत नाहीये. एकच धाव मिळेल. स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा एका धावेची मोहर लागते. 32 वरती जाऊन पोहोचलाय जिंकण्यासाठी. 4 मध्ये करायच्यात 8. 4 मध्ये 8. उघड्या डोळ्यांनी पाहिलेले हे स्वप्न जिंकायचंय, पूर्ण करायचंय, तर या अंधाऱ्या रात्रीमध्ये एक चमकणारा स्ट्रोक हवाय, एक चमकणारा खेळाडू हवाय. कोण चमकेल, कोण आपल्या संघाला जिंकवेल. व आताचा बॉल फुल लेन्सचा ओव्हर पिच. चालत चालत एक धाव घेतली. आता थोडं धावावं लागेल एनसीसी ठाकूरवाडी संघाला. आतापर्यंत चालणं पुरेसं आहे. थोड्याशा कॅलरीज वाढवाव्या लागतील, स्पीड वाढवावे लागतील. जिंकण्यासाठी 3 चेंडू 7 धावांची गरज. एक बाउंड्री हवी आहे. स्कोरबोर्डला थोडीशी शक्ती हवी आहे, तर एक बाउंड्री हवी आहे. 3 चेंडू 7. रोहित स्ट्रायकिंग एंड वरती. ओ इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. पण काय झालंय मैदानामध्ये. सिग्नल आला नो बॉलचा. यष्टी उडवली, पण गोलंदाजाने चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे केला हे पंचांनी पाहिलंय आणि नो बॉलचा सिग्नल येतो. नो बॉलचा सिग्नल एक धाव येतो मात्र मिळेल. आता मात्र जिंकण्यासाठी 3 मध्ये करायच्या 6. 3 मध्ये करायच्या 7 होत्या. बोल्ड देखील झाले होते फलंदाज. नियतीला मान्य नव्हतं. रोहितची विकेट. मागच्या बॉलवरती रोहित कडून झाली चूक, पण संधी मिळाली आहे. प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सुवर्ण संधी येई. फुल टॉस बॉल. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. धाव मिळाली फक्त एकच धाव. चौकार मिळत नाहीये. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. चौकार हवाय. 4 धावा हव्यात. 4 धावा ज्या हरवल्यात त्या शोधाव्या लागतील. थोडासा जीपीएसचा वापर करावा लागेल. बॅटचा ब्लेड ओपन करावी लागेल. बॅटवरती सारलेली धूळ बाजूला सारावी लागेल. थोडं चमकावं लागेल. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. एक मेसेज घेऊन आकाश मैदानामध्ये आलाय.
मेसेज तर आकाशने दिलाय, पण मेसेज पास करावा लागेल तो नरेश मदनेला. एक बॉल पास करायचा. आकाशने सांगितलं असेल भावा एक बाउंड्री हवी आहे, तर एकदा तर कोपर संघ देवेंद्रकडे पाहतोय. एक डॉट बॉल हवाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 2 बॉल 5. स्ट्राइक वरती नरेश. स्वीप करण्याचा प्रयत्न. आकाशने सांगितलं भावा एक बाउंड्री हवी आहे. नरेश मदनेने अगदी सहजपणे सांगितलं रिलॅक्स मोड मध्ये, कोणत्याही डोक्यावरती प्रेशर नाहीये. प्रेशर आमच्या डोक्यावरती नाहीये, पण देवेंद्रच्या गोलंदाजीची एकदंत कोपर संघाची जिंकण्याची शिट्टी वाजवली आहे. कारण की मॅच निसटली. एक चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. नरेश मदने चौकार तर मारलाय, पण जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 1 धाव केली जाईल का? कित्येक वेळा आपण पाहिलंय चौकार सहजपणे येतो, 1 धाव होत नाही मित्रा. 1 धाव करायची. आता आकाश काय बोलेल? या आधी आकाशने सांगितलं की बाउंड्री हवी आहे, आता सिंगल की बाउंड्री. नरेश मदने बॅटर कोणताही असू देत, या मॅटर मध्ये प्रेशर नक्की असेल. 1 बॉल 1 नाव नरेश मदने जरी असलं तरी 1 बॉल मध्ये 1 तर करावंच लागेल. 1 धाव सहज मिळणार नाही. 1 धावेचा आहेर कोणी टाकणार नाही. जिंकण्यासाठी करावीच लागेल. ही थोडीशी धडपड आहे. गोलंदाज देवेंद्र. 4 चेंडू देवेंद्रने जबरदस्त टाकले. 5व्या चेंडूवरती चौकार आला. 1 बॉल 1 स्ट्राइक वरती नरेश मदने. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या सामन्यासाठी. मोर्या चषकाचा हा विजय होतो. 1 बॉल 1 ची मॅच. देवेंद्र तयार. स्ट्राइक वरती नरेश मदने. ओ हा बॉल काय झालंय? काय झालंय मैदानामध्ये? डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. अजूनही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. फलंदाज इथे मात्र झालाय बाद. अर्थातच जिंकलाय संघ तो म्हणजेच एकदंत कोपर. अभिनंदन टीम. मी मगाशी सांगितलं 1 धाव कोण आहेर टाकणार नाही, ती तुम्हाला करावीच लागेल. मागच्या बॉलवरती चौकार जरूर टाकला. नाव फलंदाजाचं नरेश मदने होतं, पण इतिहास लिहिलाय गोलंदाज देवेंद्रने. 1 बॉल 1 धाव. डिफेंडर देवेंद्र तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शुभमने जरूर इकॉनॉमिकल स्पेल टाकला, पण मी